नमस्कार, मी वैशाली देशमुख, महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमिक स्किल कोच. एक चांगला विद्यार्थी घडवायचा असेल तर त्या विद्यार्थ्याला सगळ्यात आधी स्वतःची ओळख करून घेणं फार गरजेचं आहे. स्वतःची ओळख करून घेणं म्हणजे काय, तर स्वतःतल्या 7 स्वंची ओळख करून घ्यायची. कुठले 7 आहेत ते, तर पहिली सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी, सेल्फ असेसमेंट, सेल्फ डेव्हलपमेंट, सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ एम्पॉवरमेंट, सेल्फ मोटिवेशन आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे सेल्फ इंडिव्हिज्युअलिटी. जेव्हा एखादा विद्यार्थी या 7 सेल्फवरती काम करेल त्यावेळेस तो नक्की स्वतःच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश संपादन करू शकेल. आज आपण पाहूयात पहिले 3 सेल्फ. पहिली आहे सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी. सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी म्हणलं की सगळ्यात आधी आपल्याला असं वाटतं की स्वतःच्या कामाची जबाबदारी घेणं, पण हे फक्त कामापुरतंच मर्यादित नाही आहे. सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटीचा अर्थ आहे की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कर्तव्यांची जाणीव ठेवून कर्तव्यांची जबाबदारी घ्यायची आहे आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला मिळालेला वेळ, एनर्जी आणि इमोशन्स जर तुम्ही राईट ठिकाणी इन्व्हेस्ट केले, खर्च नाही केले, तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या अकॅडमिक्समध्ये यश संपादन कराल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ असेसमेंट. बऱ्याचदा आपण हे बघतो की मुलं कधीच स्वतःच्या चुका कबूल करत नाहीत, पण तुम्ही जर तुमच्या चुका कबूलच केल्या नाहीत तर सुधारण्याचा स्कोपच राहत नाही. त्याच्यामुळे सेल्फ असेसमेंट करणं फार गरजेचं आहे. पदोपदी हे जाणून घेणं की माझं कुठे चुकतं आहे आणि ते चूक सुधारण्यासाठी मी स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजे. जे विद्यार्थी स्वतःच्या चुका कबूल करतात तेच विद्यार्थी फक्त प्रगतिशील राहू शकतात. आता तिसरी गोष्ट सेल्फ डेव्हलपमेंट. एकदा का चुका कळल्या की मग आपल्याला गरजेप्रमाणे स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करता येऊ शकते. एक्झाम्पल घ्यायचं असेल तर मॅथ्स करायला खूप अवघड जाते असं जर आपल्याला वाटत असेल तर स्वतःला हे विचारणं गरजेचं आहे की मला पाढे पाठ आहेत का, मला फॉर्म्युले पाठ आहेत का, मला थेरम कळलेले आहेत का. जर यातला कुठलाही गोष्ट आपल्याकडनं मिसिंग असेल तर आपण त्याच्यावरती काम करू शकतो आणि स्वतःला मॅथ्ससाठी प्रिपेअर करू शकतो. सो सेल्फ डेव्हलपमेंट इज इक्वली इम्पॉर्टंट. आता उरलेले जे 4 गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या एपिसोड्समध्ये पाहणार आहोत.